आज आपण शिकणार आहोत की गावरान मराठी म्हणजे काय. जोशी लय मिशीतल्या मिशीत हसायला काय झालं. सर ते गावरान मराठी शिकायला आलोय ना, आणि आता शिकतोय तर लई मजा येते सर. जास्त मजा घेऊ नका. उठा उठा. सांगा गावरान मराठी म्हणजे काय. सर म्हणजे प्रमाण भाषेच्या चौकटीत न अडकता आपल्या मनात जी भावना येते ना, ती भावना थेट व्यक्त करणारी कोणतीही बोली गावरान मराठी आहे सर. म्हणजे मी आता म्हटलं ना मला खूप मजा येते, असं न म्हणता मी जर म्हटलं असतं माका मजा येत असा, कोकणी ग्रामीण मराठी सर. लई आनंद होऊन राहिला बे वराडी ग्रामीण मराठी सर. किंवा आता मला एखादी गोष्ट कळली नाही तर जांगडगुट्टा होऊन राहिला बे ग्रामीण मराठी सर. थोडक्यात काय, वाडीतली, वस्तीतली, गावातली, रानातली, मनातली, मातीतली मराठी म्हणजे गावरान मराठी सर. जोशी जोशी जास्त दिमागाचे बटन खटाखट खटाखट दाबू नका. पेपरात हे लिहिणार आहेत का. हा वाड्या वस्ती गच्ची पायऱ्या. अहो व्याख्या व्याख्या काय येते कुणाला व्याख्या येते. सर हा सांग. मास्तर ग्रामीण मराठी मराठी भाषेची एक शाखा आहे, जी शाखा मैलावर बदलत जाणाऱ्या भागानुसार परदेशानुसार तिथं बोलल्या जाणाऱ्या विविध बोलींना ग्रामीण मराठी भाषा म्हणतात सर. वा 10 पैकी 10 मार्क. सर व्याख्येचा प्रश्नच 2 मार्काचा आहे. जास्त शहाणा झाला का तू. चल निघ बाहेर. सर पण कडनं बाहेर निघायचं. जोशी या या या. काय व्याख्या सांगितली गावरान मराठी तुम्हाला लक्षात आला असेल म्हणजे जोशी काय मसरावाने हिंडायले. सर शोधतोय सर काय अशा शब्दांच्या पानांचा गठ्ठा ज्या त्या मधाळ बोलीतील शब्दांचा, गोष्टींचा, कवितांचा, ग्रामीण भागातील झुंजार लढवय्यांच्या कथा, गाणी, म्हणी, मैनेची व्यथा, मातीच्या सुगंधात माखणारा भाषेचा इतिहास, भूगोल, विंचूचा डंक, कशाचाही विचार न करता भरारी घेणारे पंख, वेगवेगळ्या लोकल शब्दांचं उच्चारण आणि वापर शिकवणाऱ्या गठ्ठ्यांचे गठ्ठे नंबर 2, 4 आणि 5 शोधतोय सर. ए काय बडबड करायला काय भांजाळा काय जोशी तू. ग्रामीण साहित्य कोश खंड 2, 4 आणि 5 शोधतोय सर. अरे आज समजलं असं सांग ना मग बाबा. मगाशी सांगितलं होतं ना सर, तेव्हा तुम्हाला कळलं नाही.